हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे ना मी तुम्हाला काही साड्या दाखवणार आहे. तर त्या तुम्हाला आवडल्या तर त्याची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये दिलेली राहील, तिथून तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता. तर ही येलो कलरची साडी इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. तर याची पण लिंक राहील. त्यानंतर हा पिस्ता कलर तुम्ही बघत असतील, सध्या या साडीचा खूप ट्रेंड चालू आहे आणि खूप छान मस्त दिसते. पार्टी वेअर कुठं पण तुम्ही घालू शकता, एकदम भारी साडी आहे. आणि आता ही मरून कलरची साडी तुम्ही बघू शकता, बॉर्डर खूप छान आहे, टिकली वर्क आहे त्यावरती, खूप मस्त वाटते. आणि हा जो कलर आहे ना या साडीचा, हा पॅटर्न तर सध्या खूप चालतो, ट्रेंडिंग कलर आहे सध्या. तर तुम्ही ही सुद्धा खरेदी करू शकता. आणि ही पर्पल कलरची साडी तुम्ही बघू शकता, मी याच्यातलीच येलो कलरची घेतलेली आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असेल. तर ती सुद्धा खूप छान वाटते. आणि ही एक साडी तुम्ही बघू शकता, खूप मस्त वाटते या प्रकारच्या साड्या घालण्यासाठी. या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. आणि ही पण एक साडी खूप छान आहे. तुम्हाला आधी येलो कलर दाखवला, त्यातलीच आहे, फक्त पर्पल कलर आहे. त्यानंतर ही एक येलो कलरची साडी, मरून कलरचा ब्लाऊज पीस येतो आणि असं कॉन्ट्रास्ट आता सध्या चालू आहे, तर खूप छान वाटते. ही पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर ही येलो कलरची साडी, यातली पण माझ्याकडे आहे, खूप भारी वाटते या साड्या, तुम्ही नक्की खरेदी करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. पण कॉक आणला इथं एक, म्हणजे आधीच होता पण तो जरा खराब झालेला होता, लयच खराब झालेला होता तो. म्हणजे एकदा चालू केला का जास्त पाणी डायरेक्ट याच्यातून जसं काही हे चालू झालंय, काय म्हणतो आपण त्याला, कॉक आणला होता पण तो नाही बसत वाटतं ना, का बसलाय? बसला. बसलाय प्रयत्न करून, म्हणजे असं काहीतरी जुगाड करून. अरे यार, ते पण उलटच गुंडाळलं मी. आट्याच्या विरुद्ध दिशेत गुंडाळावं लागतं. आता बऱ्याच दिवसापासून काम करत नाही ना, त्याच्यामुळे कळना पण मला काय काम करत तुम्ही? म्हणजे मी काम नव्हतं करत, पण आता या अशा वस्तू पाहिजे, या असं काही उद्योग करत नाही ना आता. पहिलं ना सगळे उद्योग चालू राहायचे ना, पहिलं काही पण म्हणजे असं फिटिंगचे काम घरातले ते करत राहायचो. आता काहीच नाही सध्याला, त्याच्यामुळे लक्षातून जाऊ राहिले काय कसं फिट करायचं, विसरून चाललंय. पण शिकलेला माणूस नाही तो विसरत, शिकलेलं आहे, करू शकतो असं. म्हणजे मिस्टरांना अशी कामं येत्या, म्हणजे असं जोड लाईटचं सगळ्याच येत्या, असं ह्याचं फिटिंग सगळं जोड जाडीत असते. लाइटिंगचे पण जमत्या, परत डिश फिटिंगचे पण जमायचे पाहिजे ना, बरंच कामं जमत्या. ऑलराऊंडर दादाला कर चालू. छान वाटतो ना, नको चाला जरा. फक्त आता चाललं पाहिजे, गळायला नाही पाहिजे, टिपकला नाही पाहिजे. ते म्हणते काय टिपक. हा ना, तर टिपकू राहिले. अरे अश, तुम्हाला सांगू ते टिपकणार तुम्ही ते यांच्यावाला खालचाच खराब आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, ही पण तुमच्यापेक्षा मी हुशार आहे. पा मी चिरलेले. ते आणायला चिरेली. मिस्टरांना म्हणलं हे आणायला लागत होतं. चालू पण तिथं गळत ना, ते आता ते आणावं लागत होतं त्याला अजून. एक काम झाडाचं नाही, सगळं बोगस. बंद करून टाका म्हणा, पाणी बंद करू नये म्हणून. मग आता काय ते थोडं चालू करा तात्पुरतं आपल्याला. इथं असं काहीतरी गुंडाळून ठेवा आता. राहू द्या, चाल जाऊ चाल. मग पाणी आपल्याला लागलं नसतं, एखादं फिल्टर करून घेतलं असं काही करायला धुवायला. दिवस पूर्ण बोला. काम झालं, दरवाजा हे झाला, आता ब्लँकेट निघतील ना चांगले. ब्लँकेट तेवढंच राहिलं. 3 कामं म्हणलं, 3 कामं हे झाली. नळ नाही चांगला, आता याचं मुळात नळ चांगला आहे, हा मग पण काम नाही झालं. ब्लँकेटच राहिले, ब्लँकेटचा काही इश्यू नसेल. घ्या ना, तुम्हाला उपवास आहे, घ्या थोडं माइंड फ्रेश होईल. अय्या ते तोडलं तुम्ही तोडून. सपाटच ठेवा, पडला बिडला तर नाही, पोरं खेळात्या. काय बरं बसतो त्याच्या खाली.
दरवाजा छान होता ना पण नाही बसू नाही बसू तुम्ही खावा ना साईडला कोणतरी कुणी जाणार नाही म्हणलं ठोकर लागेल ना एखाद्याला नाही ना? नाही अजून जातो ना तिकडे जाते अजून बस. तुटायचं टाटायचं नाही तर कोणाला ठोकर जाऊ नाही तर काही नाही. उचलून जाऊ त्याचा पलंग इकडे झाला तर बरा तिकडे गेला बरं आहे का ठोकर नाही डायरेक्ट बाई. तो दरवाजा चालला होता फार पलंग मध्ये जाऊ दे मी कॉम्प्लेन असू ना मस्त असं बेसन बनवलेलं आहे, लय भारी दिसू राहिले अख्खा ते दिसत पिठलं. आणि इकडे ना आता भेंड्या पण बनवायचे आहे, अख्खा भेंड्याची राहिली हिनं बेसन बनवलंय. आणि विराला लईच रडायला लागली म्हणून ती घेऊन गेली विराला तिकडं या घरामध्ये घेऊन आली. काय रे विरा ती इकडे हा तुझ्या कपडे दे ना बॅग मध्ये ठेवून ठेव रे. का बरं अगं ती ठेवती ना बॅग मध्ये, तुझे कपडे धुतलेले बॅग मध्ये ठेवते ना, आता ते हरून जातील. ते कपडे बाबू हा ए विरू बरोबर विरू एवढी चॅप्टर आहे, आमचे हात सुद्धा लावून देत नाही कोणाला. मम्माचं आहे हे मम्मा पिल्या ठेवीन. ऐ ठेवते ना ते कसे कपडे हे लागल माग सरक मग बशी बस चालेल ठेवून दे द्या ते नको ए ते माझे आहे ना. घे 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 घराच आहे बाई पप्पाचं पप्पाची पॅन्ट आहे या ओळखती सगळ्यांचे कपडे ओळखते ती. पप्पाचं आहे मम्मी माझं आहे ना मग अशी म्हणली मम्माचं आहे हा याला म्हणजे वाटत विराचे कुठे विराचे कपडे तिकडे ते काय पलीकडं इकडे पण ठेव. हा इकडे ठेव कपडे हा फिरायचे कपडे विरा कोणालाच हात नाही लावून देऊ राहील कपडे. हा मी बघते हा छान छान आहे बघन बिगन कुठं शिकली काय मी तेवढं गड्या मोरून टाकले तर चला आता भेंड्या राहिले भेंड्या करून घेऊ. पिठल्याचं उपवास गॅस सोड बंद केलंय. केलाय ना. त्या ना तिच्या डॉलला सांभाळून राहिली. गाय गाय म्हणून झोपी लागली कसं ग विरा गाणं कसं म्हण म्हणायचं बरं गाणं तिच्या अंगावर गाणं पण म्हण. ते गाणं म्हण गाई गाई कपड्यांच्या घड्या काही घातल्या नाही घालून नाही दिल्या आणि तिने घातलेल्या परत मोडल्या आहे ना विरू विराने सगळ्या घातल्या होत्या परत मोडून टाकल्या. गाय गाय म्हण विरा कशा कपड्यांच्या घड्या घालत होत्या आम्हाला दाखव ना कशा घालायच्या. ए गड्या घाल बरं कपड्यांची विरू आलेले वर घालायचं होती ते अंगावर द्यायचंय बाई बाहुलीच्या. ये द्या ना विरू काय काय मी नाही जाणार नाही जाणार नाही जाणार नाही जाणार नाही जाणार नाही जाणार मी का बाबू का जात नाही आणू सोनू दीदी जात नाही का नाही जाणार नाही जाणार जाय का बरं ग का बरं सोनू दीदी तर तुला तुझ्यासाठी तर तिने किती छान छान चॉकलेट आणलं होतं हा किती खायला आणलं होतं तुला हं? कुठे चालली तू सकाळी सकाळी दाणे टाकायला कशाला कुकूला कोणाला कुतान दान टाकायला चालली विरू रोज कोंबड्यांना दाणे दे. हा कुकूला टाकायला कुकूला. चालली. मी टाकू ना बाय बाय. काय चालू आहे थांब, थांब, बाबड्या थांब, मी त्यात विराला मस्त ना इथं खालीच्या खाली खेळायला बरं बास आता लय पाणी खेळायचं पप्पा बोलतील पप्पा बघ तिकडं विरू विरू चल चल पाहिजे होती आज ना सकाळी सकाळी बिर्याणीची प्लॅनिंग झाली झाली आहे धुवून घ्यात लागते
नाही का?